विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झालो साधने तुहारी विठ्ठल बलवा सारा सार विचार करा उठा उठी 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 नाम धरा कंठी विठोबाची नाम धरा कंठी विठोबाची नाम धरा कंठी विठोबाची सारा सार विचार करा उठा सारा सार विचार करा उठा सारा सार विचार करा उठा नाम धरा कंठी विठोबाची नाम धरा कंठी विठोबाची नाम धरा कंठी विठोबाची
तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळे वाची स्मरे राम 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 धरी हाची नेम अहरनेशी धरी हाची नेम तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू कराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनित 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 भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू पार कुमार जय विठो पार कुमार पार कुमार जय विठो पार कुमाई जय जय विठो पार कुमाई पार कुमार जय विठो पार कुमाई पार पार कुमाई पार कुमार 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 पार कुमाई होवा 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 विठोबा विठोबा विठ्ठल 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 सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनित तुका म्हणे कोटी कुळेती पुनित भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठल कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ
विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तके पायावरी मस्तके पायावरी मस्तके पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तके पायावरी जय हो या वार करी संताच्या या संताच्या या वार करी संताच्या पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अथवा घेतलेला अभंग देहू निवासी असणारे अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोलोबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला नवे नवे सर्वांच्या अतिशय जवळचा परिचयाचा अभंग खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी निवडलेला आहे. खरं पाहायचं झालं तर आज या ठिकाणी आमची सत्व परीक्षा आहे. पायी संस्थेमध्ये परीक्षा दिल्यानंतर आज ही खऱ्या अर्थानं आमची परीक्षाच म्हणावी लागेल, कारण या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या समोर सेवा आहे. प्रवरा मातेच्या कुशीमध्ये ज्ञानोबारायांच्या चरण सानिध्यात आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी सगळे उभे आहेत. या ठिकाणी सगळे आपले या ज्ञानेश्वर महाराज संस्थांवरती प्रेम करणारे आपण सगळेच मंडळी आहोत. सगळ्यांचं नाव घेणं काही शक्य होणार नाही. वेळ देखील आपल्याकडे 1 तास उरलाय आणि पूर्ण अभंग सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून
सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य अनेक जन्माच्या पुण्याईने म्हणा किंवा ज्ञानोबारायांच्याच खऱ्या अर्थानं माऊलींचीच काहीतरी आमच्याकडून काही वर्ष या ठिकाणी सेवा घडली, त्या सेवेच्या माध्यमातूनच म्हणावं लागेल या ठिकाणी सर्व जाणकार श्रोते मंडळी आहेत या ठिकाणी. आता इथल्या महिला मंडळ आम्हाला कल्पना आहे, आता खूप वर्षापासून आम्ही पाहतो आहोत ज्ञानेश्वरी पाठ असणाऱ्या महिला या ठिकाणी आहेत. पहा गुरुवर्य छोटे कदम माऊली सांगत असतात की कीर्तन करायचं तर इथं नेवाशाला 100 श्रोते समोरून ओव्या सांगतात. म्हणून मी अगोदर बोलून गेलो की इथं परीक्षा आहे, इथं कीर्तन करायचं म्हणजे इथं काय सासू सुनाच्या गोष्टी चालत नाही. इथं समोर ज्ञानोबाराय आहेत, इकडे उजव्या बाजूला प्रवरा माता आहेत आणि ही सगळीच संत मंडळी आहेत या ठिकाणी. खऱ्या अर्थानं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून सगळीच ही गुरुबंधू महाराज मंडळी सुटून आलेली आहेत. आमचे सर्व स्नेहीच आहेत या ठिकाणी. माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सगळ्याच गोष्टींनी ही जाणकार मंडळी आहेत. तसं पाहिलं तर मला स्वराचं ज्ञान अजिबात नाही सचिन महाराज. आता सगळेजण तुम्ही सांभाळून घ्या, कारण सगळ्याच गोष्टी काय प्रत्येकाला या अवगत होत नसतात. कुणाला स्वराचं ज्ञान असतं तर मृदंगाचं ज्ञान नसतं, कुणाला मृदंगाचं ज्ञान असतं तर स्वराचं नसतं. म्हणजे भगवान परमात्मा काही प्रत्येकाला परिपूर्ण करत नसतो, प्रत्येक बाजूनं कोणती तरी एक बाजू कमी ठेवत असतो. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेवा करण्याचं अनेक जन्माच्या पुण्याईने म्हणा किंवा ज्ञानोबारायांचीच काहीतरी आमच्याकडून 2009 आणि 10 या 2 वर्ष ज्ञानोबारायांची पूजाच आमच्याकडे होती. आमचे माऊलींनी देखील खूप अशा प्रकारचं प्रेम आमच्यावरती केलं. 2 वर्ष आमच्या समवेत आमचे गुरुबंधू राम महाराज आणि आम्ही लक्ष्मण महाराज नांगरे अशी आमची बॅच होती. त्याच्यामध्ये 20 जण होतो आम्ही. त्याच सेवेचं फळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही आज उभा आहोत. पहा याच परिसरात ओव्या घोकलेल्या आहे, याच परिसरात तुकोबारायांचे अभंग घोकलेले, हाच तो परिसर. गुरुवर्य आपल्या देवस्थानचे महंत संस्थांचे महंत मस्के बाबा देखील त्या दिवशी ज्या दिवशी या ठिकाणी त्यांची उपस्थिती झाली, ज्या दिवशी तो कार्यक्रम पार पडला, त्या कार्यक्रमात बोलून गेले होते की या संपूर्ण वायुमंडलामध्ये आज देखील ज्ञानोबारायांचे शब्द न शब्द आपल्याला कानावर पडल्याशिवाय राहत नाही. आज देखील देहरूपानं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाराय आपल्यामध्ये नसतील, परंतु त्यांचं वाङ्मयीन रूप याच वायुमंडलामध्ये आज ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपल्याला, आपण जर बारीक दृष्टीनं चिंतन करू गेलो तर आपल्या प्रत्येकाच्या ध्यानात येईल की ज्ञानोबारायांची जर दृष्टी आपल्यावरती पडली, ज्ञानोबारायांची कृपा जर आपल्यावरती झाली तर निश्चितच या वायुमंडलामध्ये आपल्याला ज्ञानोबारायांच्या जशा ओव्या ज्ञानोबारायांनी त्यावेळेला सांगितल्या त्याच ओव्यांचा अनुभव आज देखील आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मागच्याच एकादशीला गुरुवर्य बाबांनी फोन केला, परंतु आम्ही रामेश्वरम तीर्थयात्रेला असल्यामुळं मी म्हटलं बाबा आता काही ह्या एकादशीला शक्य नाही, परंतु नक्कीच तुम्ही ज्या वेळेला आम्हाला हाक माराल त्यावेळेला कोणतीही सेवा असू द्या, इथं झाडण्याची जरी सेवा केली तरी ती कीर्तनाची सेवा आहे महाराज. इथं कोणतीही सेवा केली, एखादा कागद जरी उचलला तरी ते कीर्तन केल्याची सेवा, कीर्तन केल्याचंच पुण्य निश्चितच आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. इथं कोणतीही सेवा असो, फक्त आता कुणीतरी उभं राहायचंय आणि कुणीतरी सेवा करायची, हा दंडक आहे फक्त. इथं काही कोणी विद्वान, इथं लई मोठा असं काही भेदभाव नाही. ज्ञानोबारायांच्या कुशीत लहान मोठा कोणी विद्वान असं काही नाही. इथं फक्त कुणीतरी एक जणांनी उभा राहायचं आणि तोडकी मोडकी सेवा करायची, कारण इथं ज्ञान आहे. पा इथं साक्षात काय आहे, जगाला ज्ञान या ठिकाणावरून मिळालेलं आहे. नुसतं भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला खऱ्या अर्थानं ज्ञान जर कुठून मिळालं असेल तर हे ते ठिकाण आहे. पा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्ता, ज्ञानी याचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्ता, ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्ता, ज्ञानी याचा
शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशन हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप सर्वभूती सुखरूप या ठिकाणी ज्ञानोबारायांची एकच ओवी सांगून जातो आणि माझ्या चिंतनाकडे बोलतो पा. आता असं झालंय का टिटुभीचा चुवरी मापसुये सागरी मी नेनत तैशा परी प्रवर्त येत. ज्ञानोबारायांची एकच ओवी सांगून जातो की टिटुभीचा चुवरी त्या टिटवीनं समुद्र उपसण्याचा प्रयत्न करावा. त्या पद्धतीनं आज इथं झालेलं आहे. इथं काय बोलणार आहे आपण, तुम्ही आम्ही बोलणारे कोण आहोत. फक्त ज्ञानोबारायांच्या चरणावर दंडवत करायचा आणि या ठिकाणी सेवा करायची एवढंच. म्हणून या ठिकाणी आज गुरुवारी आपल्या संस्थांचे महंत बाबांच्या आज्ञेने खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य लाभलं आणि तुम्हा सर्व भगवत रूपी सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा खऱ्या अर्थानं योग आला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी राहिलेल्या वेळामध्ये सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मस्के बाबांच्या आज्ञेनं आणि या ठिकाणी आपल्या संस्थांची सर्वच अध्यक्ष विश्वस्त मंडळी यांच्या आज्ञेने या ठिकाणी सेवा आपल्याला राहिलेल्या वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला अत्यंत खडतर असणारा जो प्रवास आहे तो म्हणजे जन्ममरणरूपी प्रवास, या जन्ममरणरूपी भवसमुद्रातून पैलतीराला जाण्याकरता कुठं भवनदी म्हटलंय, आपल्या भक्तिशास्त्रामध्ये कुठं भवनदी म्हटलंय, वेदांत शास्त्रामध्ये यालाच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. भक्तिशास्त्रात त्यालाच काय म्हटलंय, माया नदी, भवसागर, भवसमुद्र. तर तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला या भवनदीतून पैलतीराला जायचं. हा भवसमुद्र तरुण तुम्हा आम्हाला प्रत्येकालाच या भवनदीतून काय करायचंय, पैलतीराला जायचे. म्हणून या ठिकाणी तुकोबरायांनी या अभंगातून या भवसमुद्रातून तरुण जाण्याकरिता नवे नवे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेण्याकरिता जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगातून दोन प्रकारचा विचार तुम्हा आम्हाला सांगून ठेवला आहे. विठ्ठल हो, या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला दोन प्रकारचा विचार करा असा आग्रह तुकोबराय धरतात. पहा, या संपूर्ण मृत्यू लोकामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये मौली 84 लाख प्रकारची जीवन राहतात. किती प्रकारची हे मी नाही बोलत, ज्ञानोबराय बोलतात. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. किती प्रकारची जीवन राहतात त्या मृत्यू लोकात, 84 लाख प्रकारची जीवन या मृत्यू लोकात राहतात. पहा, परंतु जर आपल्याला या 84 लाख प्रकारच्या जीवनांचं जर आपल्याला वर्गीकरण करायचं झालं गणेश महाराज, तर या 84 लाख प्रकारच्या जीवनांचं वर्गीकरण हे 3 प्रकारात होतं. पहा, किती प्रकारात होतं, 3 प्रकारात होतं. पहा कसं कसं. काहींचं जीवन हे काय आहे, कर्मप्रधाने. पहा कसं आहे ताकते महाराज, कर्मप्रधाने. काहींचं जीवन हे भोगप्रधान आहे आणि काहींचं जीवन हे मात्र काय आहे, विचारप्रधान आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज कर्मप्रधान जीवन कोणाचं, भोगप्रधान जीवन कोणाचं आणि विचारप्रधान जीवन कोणाचं.
तर शास्त्रकार सांगतात पहा, कर्मप्रधानम साधु जीवनम तू भोगप्रधानम पशुजीवनम तू विचारप्रधानम नृजीवनम तू यस्मिन प्राधान्यम तत्तदेव कुर्यात. पहिलं जीवन आहे ते म्हणजे साधू संतांचं, साधूचं जीवन. हे काय आहे? कर्मप्रधान आहे पहा. कसं आहे? कर्मप्रधान जीवन आहे पहा साधूचं. म्हणून तर साधून नेहमी सदैव चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे. तो माझा बोलण्याचा अधिकार नाही, परंतु विषय निघाला म्हणून स्पर्श करून जातो. साधून नेहमी काय केलं पाहिजे? चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे पहा. तुम्ही म्हणाल का बरं महाराज? तर घरातील मुलं हे आई बापाकडे पाहून वागत असतात सचिन महाराज. शाळेतील मुलं हे गुरुजीकडे पाहून वागत असतात. तसं हा संपूर्ण मानव समाज साधूकडे पाहून जीवन जगत असतो. म्हणून साधून सदैव चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे. परंतु नेमकं कधी केलं पाहिजे साधून कर्म? जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत साधून कर्म करावं पहा. मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधून कर्म टाकावं का हो? नाही महाराज. ज्ञानोबा बोलतात, हे ऐशे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेष अशा प्रकारचं आचरण करावं लागत असतं. आपण जर वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं पाहू गेलो तर साधूला, जीवनमुक्त महात्म्याला, संताला कसल्याही प्रकारचं विधान, कसल्याही प्रकारचं कर्म हे शास्त्र सांगत नाही पा. मग तरी बी साधूने कर्म का करावं? तर याचं उत्तर एकच आहे पा. ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकाप्रती. या दीन अज्ञानी जीवाकरता खऱ्या अर्थानं साधून काय केलं पाहिजे? चांगलं, नेहमी चांगलं कर्म केलं पाहिजे पा. कारण का बरं? तर साधूचं प्राधान्य हे कशात आहे? कर्मामध्ये आहे. म्हणून साधूनं कर्म केलं पाहिजे. दुसरं जीवन आहे ते म्हणजे पशुपक्ष्यांचं जीवन. पशुपक्ष्यांचं जीवन हे कसं आहे पा? हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का आपल्याला? पशुपक्ष्यांचं जीवन हे काय आहे? भोग प्रधान आहे पा. संत महात्मे बोलून गेले पा. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपजता मरती बहिरी अंध होती पांगुळमुखी. पशुपक्ष्यांचं जीवन हे कसं आहे? भोग प्रधान आहे पहा. आता बऱ्याच वेळेला संस्थांची महंत कार्यक्रमाला बाहेर जातात आणि मग संस्थांचे मठाधिपती, संस्थांचे महाराज एखाद्या गावामध्ये आले का गावातील लोक महाराजांची पूजा करतात. यात नवल नाही माऊली, आपल्याला सगळ्याचा अनुभवी. लोक महाराजांच्या गाडीची पूजा करतात आणि मग ते पूजा करायला सगळं साहित्य आणलं. गणेश महाराज त्या गावकऱ्यांनी सगळी पूजा वगैरे झाली, हळद कुंकू पाणी बिणी टाकून झालं. मग तिथं पशु येतात पहा. आलं ना लक्षात तुमच्या? थोडा 4G विनोद आहे. पशु येतात आणि अभिषेक करून जातात मौली. सांगितलं का बरं? तर पशु पक्ष्यांचं जीवन हे काय आहे? भोग प्रधान आहे पहा. याही पेक्षा जर आपल्याला सोपा दृष्टांत पाहायचं झालं तर सगळ्या महाराज मंडळीच्या अनुभवातला दृष्टांत सांगतो पहा. आता आपण सगळी मंडळी कीर्तनाकरता महाराष्ट्रभर फिरतो. आता काहींकडे गाड्या नसतात, 4 व्हीलर गाड्या. मग बसनी गेला का तिथं, बसनी म्हणा, 2 व्हीलरनं म्हणा, काही XYZ जे असेल ते. बऱ्याच वेळेला लांब जर कार्यक्रम असेल तर तिथं मुक्कामाला जाण्याचा योग येतो. आणि मग कीर्तन वगैरे झालं की तिथल्या काही गावकरी मंडळीचा आग्रह असतो, महाराज आमच्या वस्तीवर चला आज मुक्कामाला. मग त्यांच्याबरोबर गेलं टाकटे महाराज की त्यांच्या त्या बंगल्याच्या बाहेर चप्पल सोडली जाते पहा. माऊली, भिशे माऊली, चप्पल सोडली जाते. मग रात्री चप्पल सोडली का आपण सकाळी सहसा त्या ठिकाणी राहत नाही. मग गाव आलं का न्यायला घरातले कुत्रे सकाळी एक चप्पल गंजीवर आणि एक चप्पल हौदात माऊली. म्हणजे श्वान पथक आणून सापडावी लागेल. श्वानानीच नेलेली चप्पल कशाने सापडावं लागेल? श्वान पथक आणून सापडावी लागेल. सांगायचं काय याच्यातून मला? तर पशु पक्ष्यांचं जीवन हे काय आहे महाराज?
भोग प्रधान आहे पहा. म्हणून तर अगोदर मी बोलून गेलो, पशु काय पाप पुण्य जाणती. पशुला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. का बरं? तर पशु पक्ष्यांचं प्राधान्य कशामध्ये आहे? भोगामध्ये आहे. पहिलं जीवन आपण पाहिलं ते म्हणजे साधू महात्म्याचं जीवन, साधू संतांचं जीवन. त्यांचं जीवन कसं आहे? कर्मप्रधान आहे. दुसरं जीवन आपण पाहिलं की पशु पक्ष्यांचं जीवन. पशु पक्ष्यांचं जीवन हे कसं आहे? भोगप्रधान आहे. आणि राहता राहिलं ते म्हणजे तुमचं आमचं जीवन, मानवी जीवन. हेच जीवन असं आहे की या जीवनामध्ये आपण विचार करू शकतो. पहा, आज समाजामध्ये जर आपण विचार करू गेलो तर आज आपल्याला खऱ्या अर्थाने या विचाराचा दुष्काळ पाहायला मिळतोय, दुष्काळ पाहायला मिळतो. बरोबर ना सचिन महाराज? फक्त मानवी जीवनामध्येच आपण काय करू शकतो? विचार करू शकतो. आणि जर या मृत्यूलोकात येऊन मानवी देह मिळून जर आपण विचार करत नसू तर जगद्गुरु तुकोबराय त्याला गाढवाची उपमा देतात. पहा, विचार नाही नर खर तो तैसा, वाहे ज्ञान भार पाठी लगड जैसा. तुकोबरायांची भाषा आहे. मृत्यूलोकात आपल्याला जन्म मिळालाय, मनुष्य देह मिळालाय आणि हा देह मिळून देखील आपण जर विचार करत नसू तर तुकोबराय आपल्याला कशाची उपमा देतात? नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. स्वान सुकरे बापुडी, स्वान सुकरे बापुडी, स्वान सुकरे बापुडी. नाही तरी काय थोडे, स्वान सुकरे बापी, स्वान सुकरे बापुडे, स्वान सुकरे बापू. नाही तरी काय थोडी, स्वान सुकरे बापुडी, स्वान सुकरे बापुडी, स्वान सुकरे बापुडी. नाही तरी काय थोडे, स्वान सुकरे बापुडे, स्वान सुकरे बापुडे, स्वान सुकरे बापुडे. खऱ्या अर्थानं आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला आहे आणि त्यातली त्यात परमभाग्य जर आपलं काय म्हणायचं ठरलं तर ज्ञानोबारायांच्या कुशीमध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे. मग खऱ्या अर्थानं आपण या देहाचं सार्थकी नक्कीच लावून घेतलं पाहिजे. आपला विषय चाललाय की मानवी देह हा कशाकरता मिळालाय? विचार करण्याकरता. आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मन ग्वाही. तुकोबराय बोलतात, विचारावाचोने न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारावाचोन न पविजे समाधान, विचारावाचोन न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. हे विचारावाचोन, 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 विचारावाचोन न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारावाचोन न पविजे समाधान, विचारावाचोन न पविजे समाधान, न पविजे समाधान. बराय बोलतात, जर जीवनामध्ये सुख मिळवायचं असेल, समाधान मिळवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. विचारा वाचून न पविजे समाधान. अजून आपल्याला खूप अशा प्रकारचे प्रमाण पाहता येतील. पहा,
दुजा ऐसा नाही कुणी जो या काडी भयातुनी करा म्हणून हा विचार ठाईचा किंवा क्षण क्षणा हाची करावा विचार. खूप अशा प्रकारची प्रमाण आपल्याला या विषयाकरता पाहता येतील पहा. परंतु वेळ आपला पाऊण तासच उरलाय आता आणि अजून साराचा विचार करायचा. सगळ्या संतांनी आपल्याला आम्हाला विचार करायचा सांगितला आहे. आपण जर शास्त्र पाहू गेलो तर पंचदशिकार देखील सांगतात ना, सदा विचारे तस्मात् जगजीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. पंचदशिकार बोलतात की काय करा, विचार करा. ज्ञानोबारा देखील बोलतात ना, मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबाराय बोलतात विचार करा, तुकोबाराय बोलतात विचार करा, शास्त्रकार बोलतात विचार करा. परंतु महाराज विचाराचा काही फायदा असेल तर आम्ही विचार करू ना. विजय महाराज, विचाराचा काही फायदा असेल तर आम्ही विचार करू ना. कौग विचार करिता वाया जाय काळ लटिकेची मूळ फजितीचे. आम्हाला अगोदर विचाराचा फायदा सांगा, मग आम्ही विचार करण्याकरिता मौली प्रवृत्त होऊ. तर माझ्या ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांच्या वाङ्मयात 5 फायदे आलेत पहा गणेश महाराज विचाराचे. किती फायदे आलेत? खूप ऐकण्यासारखे आणि खूप गोड आहे पहा. की जर आपल्या जीवनामध्ये आपण विचार केला तर 5 प्रकारचे फायदे निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही पहा. पहिला फायदा आहे विचाराचा, की जर आपल्या जीवनामध्ये आपण जर विचार करू गेलो तर आपल्याला लाभ प्राप्त होतो. विचार केल्यानंतर काय होतं? पहिला फायदा लाभ प्राप्त होतो. दुसरा फायदा आहे प्रपंच सुटतो. प्रपंचातून काय होते? मुक्ती होते, प्रपंच सुटतो. तिसरा फायदा आहे अहंकारातून सुटका होते. चौथा फायदा आहे मायापाशातून सुटका होते. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा तो म्हणजे मरणाच्या दाढीतून मागे येता येत. तुम्ही म्हणाल कसं काय? विचाराने. असे विचाराचे संत वाङ्मयात, ज्ञानोबरायांच्या वाङ्मयात आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या वाङ्मयात 5 फायदे आलेत पहा. विचाराचा पहिला फायदा होतो की लाभ प्राप्त होतो. असं कोणी बरं की इथं बसलेल्यापैकी की ज्याला लाभच मिळावा असं वाटत नाही? त्याला लगेच 1 रुपया बक्षीस देतो बा. हाही लाभच झाला नाही का? असा कोण आहे की ज्याला लाभच मिळवावा असं वाटत नाही? आजी, असा माणूस पाहून सापडणार नाही पहा महाराज. प्रत्येकाची जी धावपळ चालली उठल्यापासून ते झोपेपर्यंत कशा करता? काहीतरी लाभ मिळवावा. मग त्या लाभाचं स्वरूप भिन्न भिन्न असेल. कोणी पारमार्थिक लाभाच्या पाठीमागं लागलं असेल अथवा कोणी सांसारिक लाभाच्या पाठीमागं लागलेलं असेल. परंतु लाभ हा मात्र प्रत्येकाला मिळवायचा आहे पहा. संत महात्मे बोलतात ना, लाभाची आसोसे पुढे चाले मना धनाचा कृपणा लोभ जैसा. किंवा नामदेवराय देखील बोलतात ना, व्यवसायी चित्त ठेवोनी कृपण लाभाची चिंतन सर्व काळ. एक सोपा दृष्टांत सांगून जातो, मग तुमच्या लक्षात येईल पहा. पूर्वी विजय महाराज, पूर्वी मतदान प्रक्रिया जुन्या काळात सचिन महाराज ती कशावर असायची? कागदावर असायची, बरोबर ना माऊली तुमच्या काळात. परंतु आता शासनाने त्याच्यामध्ये बरेच बदल केलेत पहा बापू. आता त्याच्यामध्ये ती EVM मशीन आलं. EVMच ना म्हणतात ना त्याला, EVM मशीन. तर त्या मशीनवर त्या उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढं त्याचं चिन्ह आणि त्याच्या पुढे बटन असतं. परंतु शासनाने अजून एक त्याच्यात बदल केलाय, नवीन अधिकार आणलाय. कोणता? नोटाचा अधिकार. म्हणजे तुम्हाला जर नोटाच उमेदवारच पसंत नसेल तर काय दाबायचा? नोटा दाबायचा. काय झालं? विधानसभेचं विधान परिषदेचं पाठीमागे इलेक्शन पार पडलं. मी मतदान करण्याकरता ते शाळेत गेलो, मराठी शाळेत. मी इकडून चाललो ना आतमधून एक माझा मित्र मतदान करून आला, शाळेतला जुना मित्र. म्हटलं का रे बाबा कोण्या उमेदवाराला केलं? आता जवळच्या असल्यामुळे विचारलं मी कानात त्याला. तू म्हणे महाराज मी कोणालाच केलं नाही म्हणे. मी म्हटलं का बरं? तू म्हणे मी नोटा दाबला. म्हटलं असं का बरं? तो म्हणे रात्रीपर्यंत नोटाच आल्या नाही. आलं लक्षात तुमच्या? रात्रीपर्यंत नोटाच आल्या नाही म्हणून नोटा दाबला म्हणे.
म्हणजे नोटा असतील तर लोक नोटा सोडतात, अन्यथा सोडत नाही. कशा करता सांगितलं? लाभ. प्रत्येकाला लाभ मिळवायचा आहे, परंतु हा जो आपल्याला खऱ्या अर्थानं सुखाचा लाभ मिळवायचा आहे, समाधानाचा लाभ मिळवायचा आहे, तो मात्र या विचाराशिवाय मिळणार नाही. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी तुकोबाराय बोलतात. अविचारी मनुष्य उभ्या आयुष्यात, संसारात अथवा परमार्थात लाभ मिळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. पहिला फायदा होतो की विचार केल्यानंतर काय होतं? लाभ प्राप्त होतो. दुसरा विचाराचा फायदा आहे प्रपंचातून सुटका. असा कोण आहे बरं की ज्याला प्रपंच सुटावा असं वाटत नाही? असं कोण आहे? वरून वरून जरी वाटत नसेल पण मनातला आवाज काय? टाकते महाराज. महाराज आता किती दिवस घे इसकेन तोड दावी, घे इसकेन तोड दावी, ह्याच्यातून कधीतरी सुटलं पाहिजे का नाही? मनातून प्रत्येकाला वाटतं, परंतु या प्रपंचातून सुटणं सोपी गोष्ट आहे का हो? सोपं नाही महाराज. मग सुटणारच नाही का हो आपण? आता प्रपंचाचा विषय निघाला म्हणून थोडं सांगून जातो, कारण आपण सगळे प्रापंचिक माणसं आहे ना. आता तुम्ही आम्ही सगळेजण वारीला जातो, आळंदी पंढरपूरला. मग तिथं गेल्यानंतर आपण परमार्थाचा विचार करतो का संसाराचा करतो? ज्ञानोबरांची भाषा आहे पहा. वनी जाऊनी वनिता चिंतिशी घर बांधले डोंगरी, ज्ञानोबराय बोलतात. आळंदी पंढरपूरला जातो, मग आपण काही नामस्मरण करतो का? मोठ्या मोठ्या महात्म्यांची कीर्तन श्रवण करतो का? गुरुनाम गुरु चंद्रशेखर महाराज, गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबा, अशा महात्म्याची आपण कीर्तन श्रवण करतो का? तर नाही महाराज. बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगडे. कदम माऊली सांगत असते, बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगडे, याला म्हणायचं प्रपंच. विषय निघाला म्हणून सांगतो. आमच्या गुरुवर्य मीराबाई महाराज बाईंच्या आश्रमात, आता बाईंच्या देखील आश्रमात आम्हाला 5-6 वर्ष थांबण्याचा योग आला आळंदीमध्ये. बाईंच्या कुशीत आम्ही 5-6 वर्ष राहिलो. आणि गुरुनाम गुरु गुरुवर्य गाथामूर्ती बाबा, आता बाबा कुणाला माहिती नाही, गाथामूर्ती बाबा म्हटलं का सगळ्याच्या ध्यानात येतं. बाबांच्या चरण सानिध्यात 3-4 वर्ष पाठ श्रवण करण्याचं भाग्य लाभलं. आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने या ठिकाणी थोडकी मोडकी सेवा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. विषय चालला होता की आमच्या त्या बाईंच्या मठात माऊली सचिन महाराज एक जण पाळणा घेऊन आला. काय घेऊन आला? पाळणा. पाळणा आला ना लक्षात? महिला म्हणलं सगळ्या कोणाला माहित नाही पाळणा? सगळे आपण पाळण्यातूनच आलेलो आहे ना, पाळण्यात बसून. एक जण काय घेऊन आला? पाळणा. कुठं? पंढरपूरच्या वारीला. म्हटलं बाबा तू पंढरपूरला आला, इकडून एखादा चांगला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, तुकोबारायांची गाथा, पंढरीनाथाचा फोटो, ज्याने आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं कल्याण होणार आहे, अशा प्रकारचं काहीतरी साधन या ठिकाणी आल्यानंतर घ्यावं. त्याने काय घेतला? त्याला म्हटलं का रे बाबा पाळणा कशाला घेतला? तू म्हणे महाराज तुम्हाला याच्यातलं कळत नाही. म्हटलं आता न कळण्यासारखं काय बा याच्यात? तू म्हणे त्याच्यातलं असं आहे, देवाच्या दारातून पाळणा नेला पण तो वर्षाला आलं. तू म्हणजे घरदार सोडून आपण आळंदी पंढरपूरला जातो आणि तिथं देखील काय करतो? प्रपंचाचाच विचार करतो महाराज. परंतु या प्रपंचातून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सुटायचे, परंतु या प्रपंचातून सुटणं इतकी सोपी गोष्ट आहे का हो? नाही महाराज. मग आम्ही सुटणारच नाही का हो? आपण ज्ञानोबारायांना विचारू, महाराज ज्ञानोबाराय तुम्ही सांगा या प्रपंचातून तुम्ही कसं काय सुटले हो? त्याचं उत्तर ज्ञानोबारायच आपल्याला देतील. पहा, मला वाटतं 6व्या अध्यायामध्येच ज्ञानोबाराय बोलतात की तैशे विचारिता निरसले. मग काय झालं महाराज? मग प्रपंचू सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी, अशी ज्ञानोबाराय बोलतात. काय केलं माऊली तुम्ही या प्रपंचातून सुटण्याकरिता? त्याचं उत्तर ज्ञानोबाराय देत. तैशे विचारिता निरसले. आणि मग फायदा काय झाला? मग प्रपंचू सहज आम्ही त्या प्रपंचातून काय झालो महाराज? सुटलो महाराज. म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की आपण देखील या प्रपंचातून कधीतरी बाजूला झालं पाहिजे, कधीतरी या प्रपंचातून सुटलं पाहिजे, तर आपल्याला देखील काय करावं लागेल महाराज? विचार करावा लागेल.
विचाराचा पहिला फायदा आपण पाहिला की विचार केला तर लाभ प्राप्त होतो. दुसरा फायदा प्रपंच सुटतो. तिसरा महत्त्वाचा फायदा आहे अहंकारातून सुटका. प्रत्येकाच्या अंतःकरणात अदृश्य रूपानं हा अहंकार बसलेला आहे महाराज, आहे का नाही? दृश्य स्वरूपाने काही दिसत नाही मात्र, परंतु अदृश्य स्वरूपानं मात्र डोकंवर काढल्याशिवाय राहत नाही अहंकार, बरोबर का नाही? प्रत्येकाच्या अंतःकरणात घर करून बसलाय आणि भगवान परमात्म्यापर्यंत जाऊ न देणाऱ्या ज्या काही आडकाट्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्याच्यामधली मला वाटतं सर्वात मोठी अडचण जर कोणती असेल तर काय आहे? हा अहंकार आहे. पहा, भल्या भल्यांना या अहंकाराने लोलवलं. तुमची आमची काय गती? नवल अहंकाराची गुठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाची झुंबे कंठी नाना संकटी, नाचवे ज्ञानोबराय बोलतात. परंतु या अहंकारातून तुम्हा आम्हाला काय करायचे? सगळ्यांना काय करायचंय? सुटायचंय महाराज. सोपी गोष्ट आहे का अहंकारातून सुटणं? भल्या भल्यांना सोडलं नाही. आता तुम्हाला वाटतं काय पैशावाल्या लोक विचारित आहेत? हिंगलावून विचारित नाही महाराज. कशामुळं? या अहंकारामुळं. अहंकार तो नासा भेद जगी निंदे ओवळा ज्ञानोबराय बोलतात. जगामध्ये माणूस निंदनीय ठरतो. कशामुळे? या अहंकारामुळे. मग या अहंकारातून आम्ही सुटणार नाही का हो महाराज? त्याचं उत्तर देखील ज्ञानोबरायच आपल्याला देतील. हा विचारुनी अहंकार सांडीजे. आपल्याला जर या अहंकारातून सुटका करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हा विचारुनी अहंकार सांडीजे. मग असतीच वस्तू होई जे. पहा, ज्ञानोबरायांची भाषा आहे. आपल्याला जर अहंकारातून सुटायचं असेल तर आपल्याला आम्हाला काय करावं लागेल? विचार करावा लागेल महाराज. या अहंकारावर जर आपल्याला बोलायचं झालं तर अर्धा तास बी पुरणार नाही, बरोबर ना सचिन महाराज? याच्यावर कितीही रंगावता येईल आपल्याला या अहंकारावर. ती बरेच दृष्टांत देतात आपले खेडेगावात. ती अर्जुन महाराज टप टप गुळगुळ काय आहे ती. गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबांचे देखील मुखातून आम्ही या अहंकारासाठी चातुर्मासामध्ये 2-3 अशा प्रकारचे खूप गोड दृष्टांत ऐकलेले. परंतु वेळेची मर्यादा आहे. पहा, अर्धा तास राहिलं आहे आणि इथं आता संस्थांचा कार्यक्रम आहे. हा वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्या वारकरी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वेळेला खूप प्राधान्य आहे. पहा, वेळ म्हणजे वेळ. गुरुवर्य गाथामूर्ती बाबांनी आम्ही काही चातुर्मासात कीर्तनं पाहिली. सुरू करायला 7 ते 9 कीर्तन जर असेल तर 8ला कीर्तनं काही सुरू झाले तरी बाबांनी 9ला 5 मिनिटं कमी असताना जय विठ्ठल माऊली. वेळ म्हणजे वेळ. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेची ही शिकवण आहे. कशाची? वेळेची. आपल्याला इथं या विचार एका शब्दावरच आपण 7 दिवस कीर्तन करू शकतो. ही सगळी ज्ञानोबरायांची कृपा आशीर्वाद आहे. पहा, विचार एका शब्दावर. कारण का आपला जो माल आहे सगळ्यांचा, हा कशाचा माल आहे माऊली? भिशे माऊली आपली माऊली सांगत असतात ना, हा कंपनीचा माल आहे. म्हणून आपण 7 दिवस जरी बोलत राहिलो तरी आपल्याला कमी पडते नाही विचार शब्दा करता, या अभंगा करता. वेळ संकल्पित आहे. विषय चाललाय की आपण जर जीवनामध्ये विचार करू गेलो तर काय होईल? पहिला फायदा आपण पाहिला की लाभ प्राप्त होतो. दुसरा फायदा प्रपंचातून सुटका. तिसरा फायदा अहंकारातून सुटका. चौथा फायदा आहे मायापाशातून सुटका. ही माया नदी किती कठीण आहे हे मी सांगण्यापेक्षा आपण जर ज्ञानेश्वरी पाहिली, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, या श्लोकावरच्या जर आपण ओव्या वाचल्या तर आपल्या लक्षात येईल. सगळे आपण जाणकार मंडळी आहात. इथले श्रोते मंडळी म्हणजे सगळे ज्ञानोबरायांच्या कृपा छत्रछायेखाली वाढलेली आपण मंडळी आहात. तुम्हाला काही जास्त ओव्या सांगायची गरज नाही आणि तितक्या ओव्या बी आमच्या पाठ नाही. 9वा 12वा 15वा हे काही ठराविक अध्याय पाठ आणि निवडक ओव्या ज्या संस्थेमध्ये निवडक ओव्या सांगितल्या तितक्या पाठ असतात. कारण सगळी ज्ञानेश्वरी काय सगळ्यांना शक्य नाही पाठ करणं. विषय चाललाय की मायापाशातून सुटका. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, या श्लोकावरच्या जर आपण ओव्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल पाहिजे माया नदी किती कठीण आहे. रायांनी देखील या माया नदी करता एक अभंग सांगून ठेवलाय. पहा, परिसे गे सुनबाई नको वेचू दूध दही. 13-14 चरणाचा अभंग असेल मला वाटतं तो. हा अभंग सगळा कशा करता सांगितलाय? ही माया नदी किती कठीण आहे. पहा, तुका म्हणे ऐशे जण गोवी येले मायेकडून तुकोबाराय बोलतात. हा समाज कशामध्ये गोवला गेलेला आहे? या मायेमध्ये गोवल्या गेलेला आहे. तुका म्हणे ऐशे जण गोवी येले मायेकडून. परंतु महाराज आम्हाला या खडतर असणाऱ्या माया नदीतून सुटायचंय. मग आम्ही काय केलं पाहिजे? तैशे सतना सत होय जे विचाराचे नामनस आहे. विचारापुढे ही माया नदी काय होत नाही, टिकत नाही महाराज. म्हणून आम्हाला
या मायापाशातून, या माया नदीतून सुटायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. चौथा फायदा आपण पाहिला की मायापाशातून सुटका. आणि सर्वात महत्त्वाचा आमच्या सर्वांच्या कामाचा फायदा तो म्हणजे मृत्यूच्या दाढीतून परत पाठीमागे येता येत. आता या मरणाच्या तावडीतून सुटावं असं कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला सुटायचं आहे ना. या मरणाच्या तावडीतून, या मृत्यूच्या दाढीतून आम्हाला प्रत्येकाला सुटायचं आहे. पहा, तुकोबरायांना आपण विचारलं, महाराज आत्तापर्यंत या काळाने सगळ्याला गिळंकृत केलं हो. सगळ्याला गिळंकृत करण्याकरिता निघालेला काळ, परंतु तुकोबरायांनी त्याच्या माथ्यावर पाय दिला हो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. या काळानं आत्तापर्यंत कितीही मोठमोठी होऊन गेले बलाढ्य, रावणासारख्याला या काळानं सोडलं नाही, तर तुमची आमची काय गती? परंतु तुकोबराय बोलतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्या काळाच्या मानगुटीवर आम्ही पाय दिला. मग तुकोबरायांनाच आपण विचारू ना की तुकोबराय, तुम्ही असं काय साधन केलं बरं की जे साधन केल्यानंतर तुम्ही या मृत्यूच्या तावडीतून सुटले? तर तुकोबरायच त्याचं उत्तर देतात. पहा, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चये. तुकोबराय बोलतात काया म्हणजे शरीर. मरणा हाती सुटली काया, काया नाम शरीर. हे आमचं जे शरीर या मरणाच्या तावडीतून सुटलं कशामुळे? विचारे या निश्चय. आमच्या जीवनामध्ये आम्ही दुसरं तिसरं साधन केलं नाही महाराज, परंतु फक्त विचाराचा निश्चय केला आणि त्या निश्चयामुळे फळ काय प्राप्त झालं? मरणा हाती सुटली काया. हे शरीर आमचं मृत्यूच्या दाढेतून काय झालं महाराज? पाठीमागं आलं. कीर्तनकार महाराजांनी सांगितलं या गावातले एक दिवस सगळे मारणार, परंतु पाठीमागे एक आजीबाई हसायला लागले. म्हटलं आजीबाई काय झालं हसायला? त्यांनी उत्तर काय दिलं? म्हणे महाराजांनी सांगितलं या गावातले एक दिवस सगळे मारणार, मी ह्या गावची नाही, मी शेजारच्या गावची. अहो वैस, अहो आईसाहेब तुम्हालाही जावं लागणार. सांगायचं काय तर मरणाच्या दारातून, या मृत्यूच्या तावडीतून, या दुःखातून आम्हाला सगळ्यांना सुटायचंय, पण त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल? विचारे या निश्चय. विचार करावा लागेल. पहा, असे 5 प्रकारचे फायदे खऱ्या अर्थानं संत वाङ्मयात आलेत. पहा, पहिला फायदा विचार केला तर काय होतं? लाभ प्राप्त होतो. दुसरा फायदा प्रपंच सुटतो. तिसरा फायदा अहंकारातून सुटका होते. चौथा फायदा मायापाशातून सुटका होते. आणि सर्वात महत्त्वाचा आपण फायदा पाहिला तो म्हणजे मृत्यूच्या तावडीतून आपण परत पाठीमागे येऊ शकतो. असे 5 प्रकारचे फायदे संत वाङ्मयात आलेत. पहा, आपण जर विचार केला तर नक्कीच आपल्या पदरात, नक्कीच आपल्या जीवनामध्ये हे 5 प्रकारचे फायदे पदरात पडल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हात जोडून विनंती, संसार करा अथवा परमार्थ करा, परंतु कसा करा? विचारपूर्वक करा. आपण जर या सृष्टीचा विचार करू गेलो तर या सृष्टीमध्ये 2 प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला दिसून येईल. पहा, किती प्रकारचा वर्ग? रमनाथ भाऊ, 2 प्रकारचा वर्ग या सृष्टीत आपल्याला दिसून येईल. पहा बापू, त्याच्यामध्ये पहिला आहे अविचाराचा वर्ग. कोणता? अविचारी. आणि दुसरा आहे विचारी. असा 2 प्रकारचा वर्ग आपल्याला या सृष्टीमध्ये पाहायला भेटेल. पहा, पहिला आहे अविचारी. कोण आहे बरं अविचारी? 3 जण आहे अविचारी. गणेश महाराज 3 जण आहे अविचारी. 3 जण आहे. त्याची सुरुवात म पासून आहे. पहा, त्याला आपल्या शास्त्रीय भाषेत मादी म्हणतात, बरोबर ना माऊली? ज्याची सुरुवात म पासून आहेत अशी 3 जण आहे. कोण 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 कोण? मासा, माशी आणि मावशी. मावशी नाही, मासा, माशी आणि मनुष्य. हे 3 जण विचार करत नाही. पहा, प्रत्येकाला प्रमाण आहे माझ्याकडे, कारण बुवा आपण कसे तसे प्रमाण आहे. पहिला आहे मासा, जो विचार करत नाही. मासा कशाचा विचार करत नाही? पहा, आता बरेचसे
मासे पकडणारे ती कोळी वगैरे मासे पकडण्याकरता जातात, नदीत म्हणा, धरणावर म्हणा, काही जे असेल ते. मग ते मासे पकडण्याकरिता गेले का ते आपल्यासोबत साधन सामुग्री काही घेऊन जातात सचिन महाराज. तो गळ घेऊन जातात, गळच म्हणतात ना आपल्या परिसरात, गळ. आणि त्याला काहीतरी आमिष लावलं जातं. आता तो शब्द काही इथं घेणं योग्य नाही, काय असेल जे XYZ, काहीतरी ते आमिष लावलं जातं, त्याला ते नाशिक भागात केचबे म्हणतात. असं काहीतरी त्या गळाला लावलं जातं आणि तो गळ पाण्यात सोडला जातो माऊली. परंतु मासा विचार करतो का हो की अरे सगळ्या बाप दाद्या सगळ्या पिढ्या या गळानं संपवल्यात, सगळे आपले बाप दादे या गळानं मारलेत, हा विचार करतो का मासा? मासा विचार करत नाही. मला आविष्यकव फुटोलिया घसाऊर फोडी, फुटोलिया घसाऊर फोडी, फुटोलिया घसाऊर फोडी. आम्ही त्याच्या आचे गळगिळी मासा, गळगिळी मासा, आम्ही त्याचे गळगिळी मासा, आशे गळगिळी मासा. फुटोलिया घसाऊर फोडी, फुटोलिया घसाऊर घसाऊर फोडी. फुटोलिया घसा मरण पावे, फुटोलिया घसा मरण पावे. आम्ही चाचाचे गळगिळी मासा, फुटोलिया घसा उर फोडी, फुटोलिया घसा. गळगिळी मासा, फुटोलिया घसा मरण पावे, फुटोलिया घसा. फुटोनिया घसा उर फोडी किंवा अविष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा. अविष कवळू थोरी आशा, त्या आशेमुळे काय करतो, त्या गळाला गिळंकृत करतो आणि काय होतो, मरतो महाराज. अविष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा, तुकोबराय बोलतात. मासा विचार करत नाही. दुसरा, माशी विचार करत नाही, बसलीच बघा. कुठे आहे बसती, काय माशी माशी. जिथं मेले न विचारी बैसता माशी, ज्ञानोबराय बोलतात. हे जिवंत आहे, हे मेलेलं आहे, विचार करते का, बसलीच बघा. माशी, माशी विचार करत नाही. पहिला मासा विचार करत नाही, दुसरा माशी विचार करत नाही, आणि तिसरा मनुष्य विचार करत नाही, माणूस विचार करत नाही. बा वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य, न करीती विचार का हिताचा. हिताचा विचार, माणूस हिताचा विचार करत नाही. 3 प्रकारचा माणूस विचार करीत नाही. पा सचिन महाराज, पवार महाराज, 3 प्रकारचा माणूस विचार करीत नाही. किती प्रकारचा माऊली? 3 प्रकारचा विचार करत नाही माणूस. पहिला आहे बोलण्याचा, बोलताना विचार करत नाही. दुसरा आहे बायको करण्याचा विचार करत नाही. हे देखील संतांना सांगावं लागलं, बायको करताना विचार करत नाही. आणि तिसरा मुद्दा आहे श्री गुरु करताना विचार करत नाही. पहिले बोलताना माणूस विचार करत नाही. महाराज काय लोक बोलून जाते सांगताच येत नाही. आता बऱ्याच वेळेला आपण कार्यक्रमाला गेलो की तिथं नेते हजर असतात, नेते मंडळी, आणि मग कीर्तन वगैरे झालं का त्यांना आभार मानायला लावतात गावकरी मंडळी, ते सहज बोलून जातात. महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण आदरांजली. म्हणजे गेले आपल्या हाडपरवरेला. म्हणजे बोलताना माणूस विचार करत नाही. तुकोबरायांचा एक सोपा दृष्टांत सांगतो पहा. लग्न जुळत नव्हतं आणि योगायोगानं जुळलं. ही समाजात खूप मोठी आज समस्या आहे. लोक महाराज लोकाला म्हणतात, महाराज तुम्ही दररोज वेगवेगळ्या गावाला फिरता, आमच्या पोराला पोरगी पहा. आता आपण काय सोयरिकी पाहत थोडीच फिरत असतो. लग्न जुळत नव्हतं आणि योगायोगानं जुळलं. आणि मग तो लग्नाची तारीख ठरली, ती वेळ ठरली, तो सगळा मुहूर्त ठरला. मग सगळा असा प्रकारचा गच्च मंडप भरला तो लग्नाच्या वेळेला. सगळी महाराज मंडळी, सगळी गावकरी, पाहुणे रावळी, अशी सगळी मंडळी गच्च मंडप भरला, सगळे हजर झाले. 1 वाजला, 1चा मुहूर्त होता ना,
1 वाजला 1:30 वाजला तरी काय नवरदेव मंडपात यायना. 2 वाजले महाराज तरी काय तो नवरदेव मंडपात यायना. मग 90-95 वर्षाचा म्हातारा माणूस मागून आला आणि त्यांनी माईक हातात घेतला. सुरू केलं ना त्यांनी बोलायला. ती तुकोबरायांची भाषा आहे. आता त्या अधिकार नाही आपला बोलायचा. मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड. सांगितलं कशा करता. म्हणून अशी 90-95 वर्षाची म्हातारी माणसाने सचिन महाराज शक्यतो घरीच ठेवली पाहिजे. आता तुम्ही 2 भाकरी थांबून द्यायचे महिला मंडळ. 2 भाकरी थापून द्यायचे ना. आता तुम्ही कोंबड्या सांभाळा. सांगितलं कशा करता तर माणूस बोलताना विचार करत नाही. पा बोलताना विचार करत नाही. दुसरं आहे बायको करताना विचार करत नाही. पा हे मी बोलून गेलो. हेही सांगावं लागलं संतांना. आता बाबा तुम्ही जर तुमच्या नातवाला म्हणा काय जे असेल ते तुम्ही नातवा करता जर सोयरीक पाहायला गेली मुलगी पाहायला गेली तर ती काळी का गुरी हे पाहता का चांगल्या सुसंस्कृत घराण्यातली वारकरी घराण्यातली हे पाहता. कसं आहे आपल्याकडं हां कबूल झाले बाबा. तसं तर तुमच्या वयात तुम्ही सोयरीक पाहायला जाऊच नाही. मग तुम्ही जर सोयरिके जमावल्या तर तुमच्या मुलांनी कधी जमायचे. सांगायचं काय मला बायको करताना विचार करत नाही. यया ग्रामसिंहाच्या ठाई मेळणी ठाव अठाव नाही तैसा स्त्रीविषयी काही विचारिना जो ज्ञानोबराय बोलतात. स्त्रीविषयी काय करत नाही. बायको करताना काय करत नाही विचार करत नाही. पहा पहिला मुद्दा बोलताना विचार करत नाही. दुसरा मुद्दा बायको करताना विचार करत नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे श्री गुरु करताना विचार करत. आपल्या भागात चांगलं आहे. आपला नेवासा परिसर इथं ज्ञानोबरायांची भूमी आहे. इकडं आपल्या भागात चांगलं आहे. 1000 वेळेला विचार केला पाहिजे. का बरं तर ऐका महिला मंडळ तुम्ही बाजारला गेल्या आणि बाजारात गेल्यानंतर तुम्हाला मेथीची जुडी खरेदी करायची. कशाची मेथीची जुडी. मग तुम्ही बाजारात गेल्यानंतर ती जुडी घेताना लगेच पिशवीत टाकता का हो. कसं आहे आपल्याकडं महिला मंडळ जातवान जर बाजार करणारी महिला असेल तर ती अगोदर 5 वेळेला चाचपडून पाहते ही मेथीची जुडी कशी आहे. पुरुष मंडळी उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्हाला गार पाणी पिण्याची इच्छा झाली म्हणून तुम्ही बाजारामध्ये माठ खरेदी करण्याकरिता गेले. गाडगं म्हणा माठ काय जे असेल ते खरेदी करण्याकरिता गेले. मग तुम्ही गेल्याबरोबर तो माठ लगेच खरेदी करता का हो. काय करतो आपण अगोदर 3 वेळेला वाजून पाहिलं जातं हा माठ नेमकं कसा आहे. आपल्या जीवनामध्ये एक मेथीची जुडी जर खराब निघाली तर साधारण सचिन महाराज 10 रुपयाचं नुकसान होईल. महिला मंडळ पुरुष मंडळी एक गाडगं एक माठ जर खराब निघाला तर साधारण 100 रुपयाचं नुकसान होईल. परंतु जर का चुकीचे हबप चुकीचे श्री गुरु आपल्या जीवनात आले तर उभ्या आयुष्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार. म्हणून संत महात्मे बोलून गेले देखो विखी करीती गुरु नाही ठाऊका विचारू. आता लोक ते युट्यूब पाहून तारखा घेतात. नवीनच फॅड निघालाय सचिन महाराज. हे आता आपला अधिकार नाही परंतु विषय आला म्हणून सांगावं लागतंय. लोक युट्यूब पाहून तारखा घेते. तुकाराम महाराज ताशीवर बंदूक घेऊनच बसलेली. कोण येतो तारख देणार याला. 40,000 रुपये कीर्तनाची फीन पायी वारी चालत नाही. ही शोकांती काय महाराज. 40,000 कीर्तनाची फीन पायी वारी चालत नाही. एकादशी धरू नये याच्यापेक्षा दुर्दैव अजून कोणता असायला पाहिजे. म्हणजे सांगत काय होतं ते युट्यूब पाहून तारखा घेतात. तो महाराज अगोदर पायी वारीत चालतो का नाही याचा काही पाठांतर आहे का नाही. हा कोणा एखाद्या गुरुच्या समोर बसला का नाही हे आपण पाहिलं पाहिजे का नाही. आता काल गुरुवर्य गाथामूर्ती बाबांचं तू कीर्तनाच्या मर्यादा या विषयावर व्याख्यान झालं. पहा मी सकाळी ऐकत होतो परंतु पूर्ण काय ऐकणं झालं नाही. काय बोलले बाबा महाराज. आणि आज याची गरज आहे हो. या महात्म्यांनी जर कीर्तनाच्या मर्यादा सांगितल्या नाही तर दुसरं कोण सांगणार आहे. सांगा ना तुम्ही आम्हाला. संतांनी ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादा महाराष्ट्रातील आज कीर्तनकार सांगायला तयार नाही का. सांगताय कुणी. पवार महाराज सचिन महाराज कोण सांगताय आज. मग अशा गुरुवर्यांनी जर सांगितल्या नाही अशा
मला वाटतं भारतानंद स्वामीजी बी होते ना, बरोबर ना, आणि आपले नामदास महाराज हे देखील होते त्या कार्यक्रम करतो. कालच तो कार्यक्रम पार पडला पंढरपूरमध्ये. मग या महात्म्यांनी जर कीर्तनाच्या मर्यादा आपल्याला सांगितल्या नाही तर दुसरं कोण सांगणार आहे? विषय चालला की ते यूट्यूब पाहून तारखा घेतात. आपण अगोदर पाहिलं पाहिजे ना. तो पायीवारी चालतो का नाही 15 दिवस, पायीवारी करत नाही. 41,000 कीर्तनाची ही आपल्या वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थानं माऊली ही शोकांतिका म्हणावी लागेल, बरोबर ना? का काही चुकतंय माझं? ही आपल्या वारकरी संप्रदायाची शोकांतिका आहे. वारकरी संप्रदायात ज्यांनी संप्रदायाकरता स्वतःचा प्रपंच विकला व आपले गुरुनाम गुरु बंशी बाबा, संप्रदायाकरता, या संप्रदायाला काहीतरी चांगले दिवस यावेत या हेतूने, काहीतरी या संप्रदायाचा उच्चांक व्हावा या हेतूने खऱ्या अर्थाने या संत महात्म्यांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली. सगळी इस्टेट विकली महाराज. कशा करता? तुमच्या आमच्या करताच ना. काय त्यांचा काय फायदा होता लय मोठा याच्या पाठी? मग येतो हिताचा कळवळा, आपला कळवळा येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने या संत महात्म्यांनी आपल्या संपूर्ण प्रपंचाची राख रांगोळी केली. विषय चाललाय की माणूस हा काही करत नाही, गुरु करताना विचार करत नाही. देखो विखी करीती गुरु नाही ठाऊ काय विचार. उठी पुत्रा दाई बाळा तू तीर्थे रे हिंड, दाई बाळा तू हिंड रे साधू आणि संत तेथे असती बाहुदंड, साधू आणि संत तेथे असती बाहुदंड, त्या माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड, माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो तू गुरु करी तू गुरु करी तुझ बुधविल प्रचंड, तुझ बुधविल प्रचंड, ये तू तानुल्या रे जाई श्री गुरु चरण, ये तू तानुल्या रे जाई श्री गुरु चरण, जाई श्री गुरु चरण तानुल्या रे जाई श्री गुरु चरण. माणूस गुरु करताना विचार करत नाही. दोन प्रकारचा वर्ग आपण पाहतोय. पहिला वर्ग आहे अविचारी. अविचारी तिघ जण आहे. कोण कोण? मासा आणि मासा, माशी आणि मनुष्य. पुन्हा मनुष्य 3 प्रकारचा विचार करत नाही. बोलताना, बायको करताना आणि श्री गुरु करताना. बरोबर ना? इथपर्यंत आलो ना आता. दुसरा वर्ग आहे विचारी. विचाराचे देखील आपल्या संत वाङ्मयात 5 प्रकार आलेत. पहा, हे जर विचाराचेच प्रकार आपण पाहायला लागलो ना रात्र पुरणार नाही आपल्याला. पहिला आहे अविचारी. अविचारी 3 जण पहिले आपण. दुसरा आहे विचारी. विचाराचे संत वाङ्मयात 5 प्रकार आलेत. पहा सचिन महाराज, फक्त धावतं पाहू आपण, 10 मिनिटं आपल्याकडे राहिलीत. पहिला प्रकार आहे अर्धविचारी. दुसरा आहे पश्चात विचारी गणेश महाराज. तिसरा आहे निरर्थक विचारी. चौथा आहे अनर्थक विचारी आणि 5वा आहे सार्थक विचारी. तो आपल्या कामाचा आहे. अर्धविचारी म्हणजे कर्ज काढितो, परंतु हेच कर्ज आपल्याला पुढे बुडविण्याकरिता कारणीभूत ठरणार आहे हा विचार करत नाही. अर्धविचारी. दुसरा आहे पश्चात विचारी. माणसाने विचार करून बोलावं का कसं आहे आपल्याकडं? का बोलून विचारात पडावं? या का आपल्या महाराजांनी मद्याचे भाव कीर्तनात सांगितले, मग सगळा महाराष्ट्र खवळला. म्हणजे अगोदर विचार करून बोलले नाही मग विचारात पडली. याला म्हणायचं पश्चात विचारी. पहिला आहे अर्धविचारी, पश्चात विचारी. तिसरा आहे निरर्थक विचारी. का कस्य कती पायानी दंतानी संती, म्हणे कावल्याला किती दात. आता हा विचार करायची काय गरज? म्हणे गर्धवश्य अंगपृष्ठे कती रोमानी संती, म्हणे गाढवाच्या अंगावर किती केस आहे. याला म्हणतात सोयम विचारू निरर्थक. याला निरर्थक विचारी म्हणतात. अर्धविचारी, पश्चात विचारी, निरर्थक विचारी आणि अनर्थक विचारी.
अनर्थक विचारी कोणाला म्हणतात? असा विचार करतात की आपल्या पदरामध्ये दुःख पाडून घेतात, असा विचार करतात. शास्त्रामध्ये गोड दृष्टांत आलाय, तो खूप रांगावता येईल, परंतु आता वेळ आपली जवळजवळ चालली, घड्याळ बी पळू राहिले. महिष्याया शृंगयो मध्ये मम शिर प्रवेशती, शास्त्रामध्ये दृष्टांत आलाय. सांगू का नको? एवढं सांगाच. सांगू? 10-15 मिनिटं जादा झाली, चालेल का माऊली? तुमची आज्ञा असेल तर बर. असा विचार करतात की आपल्या पदरामध्ये काय करतात? दुःख पाडून घेतात. एक जणाचं घर गवळवाड्या शेजारी होतं, आत्ताच्या भाषेत गोठा, घराशेजारीच गोठा होता. आणि त्या गोठ्यात म्हशी होत्या. काय? खूप सुंदर अशा प्रकारच्या म्हशी होत्या. परंतु त्या म्हशीच्या कळपात एक म्हैस अतिशय सुंदर होती. तो दररोज विचार करायचा. तुमच्या लक्षात आला आता? आणि योगायोगानं तो विचार करत असताना त्याचा मेवणा तिथं आला. सचिन महाराज, तुम्ही का हो दाजी कशाचा विचार करताय? तो म्हणे या म्हशीच्या शेंगात डोकं जाईल का न जाईल हा विचार. मग तो म्हणे दाजी एक काम करा, प्रात्यक्षिकच करून पहा ना. परंतु त्याचं दुर्भाग्य असं होतं, सचिन महाराज, ती म्हैस त्यांनी जी म्हैस पाहून ठेवली होती ना, ती म्हैस आदल्या दिवशी त्या गवळीने खूप हाणलेली होती. आणि म्हशी हाणायच्याच लायकी जास्त. ऐका ऐका, इक्षुदंडा तिला क्षुद्रा कांता हेम मेदिनी तांबुलम दधी चंदनम मर्दनम गुणवर्धनम. इक्षुदंडा म्हणजे ऊस, सरखात घातल्याशिवाय गोड रस देत नाही. इक्षुदंडा तिला हा नाम तीळ, रगडल्याशिवाय तेल निघत नाही. इक्षुदंडा तिला क्षुद्रा, क्षुद्रा हा नाम सेवका, सेवक ठोकल्याशिवाय काम करीत नाही. क्षुद्रा हा नाम सेवका इक्षुदंडा तिला क्षुद्रा कांता. हे जरा पाठीमागे ठेवा बरं. आलं लक्षात आलं असेल बऱ्याच जणांच्या. हे कांता जरा पाठीमागे ठेवा. हेम, हेम म्हणजे सोनं, ते अग्नीत टाकल्याशिवाय चकाकी देत नाही. मेदिनी, मेदिनी म्हणजे पृथ्वी, चांगल्या प्रकारची नांगरल्याशिवाय ती पीक देत नाही. हेम मेदिनी. तांबुलम म्हणजे तो विडा, पानाचा विडा, चावल्याशिवाय काही होत नाही, रंगत नाही. दधी, दही म्हणजे घुसळल्याशिवाय दही तूप देत नाही. चंदनम, चंदन वाटल्याशिवाय उगळल्याशिवाय सुगंध देत नाही. एक राहिलं बघा, आलं ना तुमच्या लक्षात? सांगायचं काय, ती म्हैस जी पाहून ठेवली होती ना, ती म्हैस त्या तिने खूप हाणलेली होती. आणि दुसऱ्या दिवशी याचं नित्यक्रम या म्हशीच्या तर मेवणा म्हणे आता दाजी तुम्ही प्रात्यक्षिकच करून पहा, म्हशीच्या शिंगात डोकं जाईल. तो मेवणा तिथं आलेला होता माऊली. मग तिने ती काय केलं, घासूची पिंडी समोर धरली. दुसऱ्या दिवशी म्हशी निघाल्या गोठ्यातून बाहेर चरण्याकरता. मग आता ती हिरवा चारा पाहिल्यानंतर महाराज पशुचे, ते म्हैसच काही झाली तरी. जे म्हशीच्या शिंगात डोकं घातलं महाराज, त्याने काय सांगावं तुम्हाला. मग ते म्हशीच्या शिंगात डोकं घातल्याबरोबर ते कुकरचं झाकण महिला मंडळ थोडं असं केलं की त्याला लोम कळलं. एखादी सोल जरी बांधली तरी ते झाकण निघू शकत नाही. मग येणे ती घाबरली ना म्हैस. तिला वाटलं आता काय पडलं बा डोक्यावर. जे उधळली महाराज म्हैस, जे आपल्या नगरी भाषेत बोकाळी म्हणते त्या, विठ्ठल जे म्हैस बोकाळी महाराज, त्या नाशिक भागात जर आपण गेलो तर तिकडं भोंगा केला म्हणतात. जे म्हशीनं भोंगा केला महाराज, शेत गावाच्या बाहेर नेला, हासाडला हिसाडला, सगळा रक्तबंबूळ झाला. मग एक गावातला एक कार्यकर्ता तिथं आला महाराज. सगळं गावच जमा झालं तसं, परंतु एक ग्रामपंचायतचा सदस्य तिथं आला. म्हणे करे बावळ्या, तुला समजलं नाही काय म्हशीच्या शेंगात डोकं घालावं का नाही? तो म्हणे त्याचं असं आहे सचिन महाराज, 6 महिन्यापासून विचार करतो मी, 1 दिवसाचा नाही. किती महिन्यापासून? 6 महिन्यापासून. मग याला आपल्याला काय मानावं लागेल? अनर्थक विचारी. मग याला जर आपण विचारी मानलं तर अनर्थक विचारी कोणाला मानायचं, अविचारी कोणाला मानायचं? आपला विषय चाललाय की विचाराचे 2 प्रकारचे वर्ग आपण पाहतोय. पहिला आहे अविचारी. आपण पाहिला अविचारी 3 जण आहेत की जे विचार करत नाही. मासा, माशी आणि मनुष्य. मनुष्य 3 प्रकारचा विचार करत नाही. बोलतानी,
बायको करताना आणि स्त्री गुरु करताना. आणि दुसरा वर्ग आपण पाहतोय की तो आहे विचाराचा. विचाराचे सुद्धा आपण पाच प्रकार केलेत पहा. अर्धविचारी, पश्चात विचारी, निरर्थक विचारी, अनर्थक विचारी आणि पाचवा आपल्या कामाचा आहे तो म्हणजे सार्थक विचारी. कोणाला म्हणतात सार्थक विचारी? जो या भवसिंधूतून पैल तीराला जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रस्तावनेमध्ये मी बोलून गेलो ना की 2 प्रकारचा विचार करा असा आग्रह तुकोबाराय धरतात आपल्याला. तर या ठिकाणी सार्थक विचारी कोणाला म्हणतात? जो अत्यंत खडतर असणारी भवनदी, त्यालाच आपण बोलून गेलो की वेदांत शास्त्रामध्ये त्यालाच अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि त्यालाच परमानंदाची प्राप्ती म्हटलं जातं. त्यालाच आपल्या या भक्तिशास्त्रामध्ये भवनदी म्हटलंय, कुठं भवसमुद्र म्हटलंय. वेगवेगळी नावं आहेत, परंतु या भवनदीतून, या दुःखातून आम्हाला सगळ्यांनाच काय व्हायचं आहे? सुटायचं आहे पा. म्हणून खऱ्या अर्थानं सार्थक विचारी तो आहे की जो विचार कशाचा करतोय? या भवनदीतून आपल्याला पहिलं तीराला जायचं आहे, या दुःखावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. हा विचार जो सतत विचार करतो तो काय आहे? सार्थक विचारी. परंतु महाराजांना आपण प्रश्न विचारला, महाराज आम्ही विचार करू इतक्या वेळचं सांगताय, विचार करू, विचार करा, विचाराचे फायदे सांगितले, विचाराचे प्रकार सांगितले, विचाराचे 2 वर्ग सांगितले, परंतु नेमकं विचार कशाचा करायचा आहे महाराज? त्याचं उत्तर जगद्गुरु अभंगाच्या तुकोबाराय पहिल्या चरणात देतात. सारा सार विचार, सारा सार विचार, करा ओटा ओटी, सारा सार विचार, या भवसमुद्रातून तरुण जाण्याकरिता, या दुःखावर विजय मिळवण्याकरिता तुकोबाराय बोलतात की कशाचा विचार करावा लागेल? सारासार विचार करा उठाउठी. सार काय आहे आणि असार काय आहे याचा आपल्याला काय करावा लागेल? विचार करावा लागेल.
ज्ञानोबारायांना आपण प्रश्न केला, माऊली सार काय आणि असार काय? तर ज्ञानोबाराय उत्तर देतात, एत सारते विचारिता भ्रांती ते असारता, सारते तत्वता नित्य जाणे. जी वस्तू नित्य असते ती काय असते? सार असते पहा. आणि जी वस्तू अनित्य असते ती काय असते? असार असते पहा. ज्ञानोबारायांच्याच भाषेत जर आपल्याला सार आणि विचार पाहायचं झालं तर, सारासार विचार करा उठा उठी. वेळ होत आले आणि बाबा आलेत. आता इकडून दडपण आलंय आम्हाला, इकडं घड्याळाकडे लक्ष जायला लागलंय बाबाला पाहिल्यानंतर. आणि त्यांना बी वेळेच्या पुढे गेलेलं आवडणार नाही, म्हणून सेवा आपण काय करू, या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करू. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. का बरं तुकोबरांनी या ठिकाणी पुन्हा दुसरं साधन सांगितलंय? एक साधन सांगितलं सार आणि असार याचा विचार करा, परत पुन्हा का नामकंठामध्ये धरायचं सांगितलं? तर सार आणि असार याचा विचार करण्याकरिता आपण तितके काय नाही आहे, प्रबळ नाही आहेत पहा. कारण ज्या तत्वाचा आपल्याला विचार करायचा आहे ते तत्व काय आहे? अतिशय काय आहे? सूक्ष्म आहे पहा. सूक्ष्मत्वात तत्विज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत्. ते तत्व ज्या विचाराचा, आपल्या ज्या तत्वाचा आम्हाला विचार करायचा आहे ते तत्व कसं आहे? अतिशय सूक्ष्म असल्या कारणामुळे जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्याकरिता अतिशय सोपं साधन जे सर्वांना करता येईल. कितीही अशिक्षित मनुष्य असला तरी त्याला मात्र कंठामध्ये नाम धरता येईल का नाही येईल? कितीही अशिक्षित असू द्या महाराज, नाम धरा कंठी विठोबाची. ते तत्व, त्या तत्वाचा आपल्याला विचार करता येणार नाही महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी दुसरं साधन तुमच्या आमच्याकरिता सांगून ठेवलंय, नाम धरा कंठी विठोबाची. मग या कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धरलं, सार आणि असाराचा विचार केला तर त्याचा फायदा काय होईल? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणात देतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. तयाच्या चिंतने, त्या भगवान परमात्म्याचं जर आपण चिंतन केलं तर तयाच्या चिंतने संकट निरसे. कोणतं संकट महाराज? सगळ्यात मोठं संकट आहे, सगळ्यात मोठं दुःख आहे ते म्हणजे जन्माचं दुःख. गुरुनाम गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबांनी याच्यावर चिंतन करत असताना असं केलं की त्यांनी अशी संगती लावली, तयाच्या चिंतने निरसेल संकट. संकट म्हणजे जन्माचं संकट आणि मृत्यूचं संकट. सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? पहिलं दुःख आहे जन्माचं आणि दुसरं दुःख आहे मृत्यूचं. तयाच्या चिंतने, त्या भगवान परमात्म्याचं जर चिंतन करू गेलो तर काय होईल? तयाच्या चिंतने संकट निरसे. कोणतं? तराल दुर्गट. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. अत्यंत प्रस्तावनेमध्ये मी बोलून गेलो की अतिशय खडतर असणारी ही भवनदी, हा भवसमुद्र, या भवसमुद्रातून सहज आपल्याला पहिलं तीराला जाता येईल. कशामुळे? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. म्हणून आपण काय केलं पाहिजे? जन्मोनी गाकुळे वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. तर अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस जर त्या भगवान परमात्म्याचं आपण चिंतन करू गेलो तर फायदा काय होईल? तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. विठोबा रखुमाई 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 तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. अत्यंत भावनेनं, अत्यंत श्रद्धेनं जर त्या भगवान परमात्म्याचं आपण नामधारण केलं तर काय होईल? तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. खऱ्या अर्थानं कोटी कुळं पुनीत झाल्याशिवाय, उद्धरल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला खूप अशा प्रकारचे दृष्टांत पाहता येतील. भक्त प्रल्हादाचं जर आपण जीवनचरित्र पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की भक्त प्रल्हादाचे तुका म्हणे कोटी कुळाचा उद्धार झाला का नाही? तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. कशामुळे?
भावे गाता गीत विठोबाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. या ठिकाणी जशी ज्ञानोबारायांनी आमच्यावर कृपादृष्टी टाकली त्याच पद्धतीनं गुरुनाम गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या कृपा आशीर्वादाने त्याच पद्धतीनं आपल्या संस्थांची महंत आमच्यावर नितांत बाबांचं खूप अशा प्रकारचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की हे बाबांच्या प्रेमळ स्वभावामुळंच आज कितीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपला माऊली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा किती भव्य दिव्य स्वरूपात अशा प्रकारचा संपन्न झाला. आपण सगळ्यांनी तो सोहळा अनुभवला. आम्ही नंतर आत्ता 15 दिवसापूर्वी मी थेरगावला गेलो होतो. बाबांची सेवा मिळाली नाही. बाबांची सेवा गेली असल्यामुळं त्यांनी मला ती सेवा सांगितली. म्हणे महाराज मग नेवाशाच्या वतीनं तुम्ही या सेवेला. मी तिकडं कीर्तनाला गेलो तर महाराज ते बोलले. सगळी मंडळी थेरगाव असेल मांदळी त्या परिसरातली मंडळी भेटले. अतिशय गोड अशा प्रकारचा प्रतिसाद त्यांनी आपल्या सोहळ्याला दिला. ते म्हटले महाराज इथून दिंड्या हजारोनी दिंड्या या हायवेने जातात परंतु माऊली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा असा शिस्तबद्ध पालखी सोहळा आम्हाला पहिल्यांदीच याच वर्षी अनुभवायला मिळाला. आणि निश्चितच ही ज्ञानोबारायांचीच इच्छा असेल की हा पालखी सोहळा जसा ज्ञानोबारायांचा आळंदीवरून पालखी सोहळा निघतो नक्कीच ज्ञानोबारायांच्याच इच्छेने भविष्यामध्ये प्रति ज्ञानोबारायांचा सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना जे पारमार्थिक मार्गदर्शक लाभलेले आहेत गुरुवर्य आपल्या संस्थांचे महंत बाबा खऱ्या अर्थानं त्यांच्याच आज्ञेने आणि आपल्या संस्थांचे सर्वच विश्वस्त मंडळी. आता या विश्वस्त मंडळीचं काय वर्णन करावं महाराज. आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून पाहतोय की आमचे माऊली असतील काय सेवा आहे महाराज. घरदार सोडून सगळे इथं वेळ देतात. किती मोठी सेवा आहे या मंडळीची. आपल्याला इथं एक दिवस यायला वेळ नसतो आणि ही मंडळी 12ही महिने अत्यंत त्रास अशा प्रकारचा घेतात. पहा आपल्या सोहळ्यामध्ये देखील आपण पाहिलं की माऊली कृष्णांना यांना झोप नव्हती महाराज. आपले बाबा हे कधी झोपत होते कधी आम्हाला तर मिळच लागलं नाही. कधी पाहिलं का बाबा उठलेलेच 3 वाजता पहा 2 वाजता. म्हणजे ही मंडळी कधीच हे काहीतरी परिश्रम घेतल्याशिवाय या महात्म्यांच्या कष्टातून खऱ्या अर्थानं या माऊलीच्या ज्ञानोबारायांच्या सोहळ्याचं आपल्याला स्वरूप पाहायला मिळतं. तर या सगळ्याच मंडळीचे खऱ्या अर्थानं काय आहेत त्याच्या पाठीमागं श्रम आहेत. आमचे गुरुबंधू गणेश महाराज चोपदार मी बोलून गेलो की खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांचीच ही इच्छा होती की बाबा देखील त्या दिवशी कीर्तनात एक दिवस बोलले की ही माऊलींचीच इच्छा होती की हा सोहळा इतका भव्यदिव्य स्वरूपात अशा प्रकारचा निघावा. आणि खऱ्या अर्थानं त्या सोहळ्याला खूप भव्यदिव्य अशा प्रकारचं स्वरूप यावर्षी प्राप्त झालेलं आहे. आणि पुढल्या वर्षीपासून तर उच्चांकच होणार आहे. आतापासूनच बाबा आम्हाला इकडं आमच्या भागात तिकडे कोकाने परिसरात पाथरवाला आमचं नांदूर शिकारी गाव तिकडे आत्ताच लोक म्हणायला लागले महाराज आमची बुकिंग आत्ताच करून घ्या. म्हणजे प्रत्येकाला आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला ओढ लागली की हा माऊलींचा सोहळा कधी एकदाचा निघेल कधी माऊलींचा सोहळा निघेल. ही ओढ खऱ्या अर्थानं सगळ्या भक्तांना लागलेली आहे. आणि आपण खऱ्या अर्थानं खूप भाग्यवान आहोत सगळी मंडळी की आपल्या डोळ्यासमोर असा सोहळा सुरू झाला महाराज. खऱ्या अर्थानं खूप आपण सगळी मंडळी भाग्यवान आहोत. वेळ झाला आहे आणि आता जास्त काही वेळ घेणं उचित ठरणार नाही. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा ज्ञानोबारायांनी जशी बुद्धी दिली आणि गुरुवर्य गुरुनाम गुरु गाथामूर्ती बाबांकडे 4-5 वर्ष राहण्याचा योग आला आणि त्यांच्याकडूनच जे काही तोडकं मोडकं शिकण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांच्या चरण सानिध्यात राहून जे काही त्याचं अनुकरण केलं तेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल
ते ज्ञानोबारायांचं आहेत, गुरुवर्यांचं आहेत. आणि जे काही या 1-1.5 तासामध्ये जे काही अपशब्द गेले असतील, जे काही चुकीचे शब्द गेले असतील, ते आमच्या बुद्धीचे दोष आहेत असं समजून आम्हाला परत करा. आणि झालेली सेवा पुनश्च या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुणी दिवा कुडी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार मी आबोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या भाद्रपद वद्य वारीच्या निमित्तानं जी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज लिपणे यांनी ही सेवा या ठिकाणी केलेली आहे. संस्थांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात येईल. महाराजांनी त्याचा स्वीकार करावा. आदरणीय माऊली आणि भिकाभाऊ यांनी महाराजांचा सन्मान करायचा आहे. आजच्या फराळाची जी पंगत आहे, श्री विजय दगडू कावरे नेवासा यांची आहे. त्यांनी कृपया समोर यायचं आहे. त्यांचाही सन्मान संस्थांतर्फे केला जाईल. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि आज दिवसभर जी सेवा केली, त्या सेवेची गावं तेलकुडगाव, हिंगणगाव, वाकडी, खुपटी, शिरसगाव, केंदळ या ठिकाणची ही सेवेकरी मंडळी या ठिकाणी आलेली होती.